छान अशी तुळशी माळ बनवून घेतली आहे मंजुळाची. तर बघा किती छान. आणि ही माळ मी आपल्या आई भवानीला. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, सुस्त राहा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे एकादशी, कामांशा एकादशी आहे. तर त्यानिमित्ताने आपण आज थोडं काही वेगळं युनिक दाखवणार आहे तुम्हाला. मी काही म्हणजे माझ्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही शिकायलासुद्धा मिळणार आहे. ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू बघत चला. तर मी दारामध्ये घेतले रांगोळी काढून. बघा छान अशी सुंदर दररोज रांगोळी काढायची. आणि एवढी इझी आहे की लवकरात लवकर पण सुद्धा काढून होते. जास्त हार्ड सकाळी मॉर्निंगची वेळ असते, मुलांची मिस्टरांची टिफिनची सुद्धा. तर मी लवकर माझे जेवढी स्पीडनी झाली तेवढं स्पीडनी मी इझी रांगोळी काढते. तर बघा माझे फायनली फ्लावर्स दारामध्ये काढून झाले आहे वेल. आणि त्यानंतर आपल्याला पावलंसुद्धा काढून घ्यायचे. तर पावलंसुद्धा काढून घेतले आहे मी. बघा छान. आणि रांगोळी नाही काढली तर घरामध्ये असं वाटत नाही की म्हणजे घरात व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे एनर्जी नाही येत, म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी नाही येत. तर रांगोळी करत आवर्जून दररोज सकाळी मॉर्निंगला घालत चला. मी तर घालते, तुम्ही पण सुद्धा घालत चला. तर त्यानंतर आपण तुळशीपाशी सुद्धा रांगोळी घालू. आधी माझ्या तुळशीपाशी होती छान अशी जागा रांगोळी काढायला. मी तिथे स्टाईलचा तुकडा ठेवला होता. तर ते थोडं काम चालू आहे त्यामुळे व्यवस्थित रांगोळीसुद्धा काढायला मिळत नाही, मोडूनच जाते. तर मी म्हणजे जेवढं कमी टायमामध्ये लवकरात लवकर रांगोळी काढून घेतली आहे. खाली स्टाईलचा तुकडा फुटला आहे, त्यांचं काम चालू असल्यामुळे तो पूर्ण कचकच झाला आहे. तर कसं तरी ॲडजस्ट करावं. काम चालू का नसं तर आपण आपल्याला घरातलं जे आहे रेग्युलर ते आपल्याला करावंच लागणार. फायनली आपली रांगोळी काढून झाली आहे. तर बघा छान असं पूर्ण ओलंच आहे, पण कसं करावं, पूर्ण कचकच घरसुद्धा झालं होतं. त्यानंतर घेतली मी देवपूजा करून घेतली आहे. देवपूजा केल्यानंतर आपण माळजपसुद्धा केला आहे. तर बघा मग त्यानंतर आपल्याला लाडूला द्यायची होती. औषध लाडूला झाला आहे, तो थोडं इन्फेक्शन आणि तिचं खोकलासुद्धा बसत होता. तर तिला आपण दवाखान्यात घेऊन गेलो होता. ओ माय गॉड, एवढा वेळ टाइम दिला? किती द्यायचे? एका टायमाला किती टाइम आहे? सकाळ संध्याकाळ. हे नको रो, लागला मजा येते खायला. थांब, अरे थांब. ओ व्हिडिओ थांब करतो. हा औषध बघा तुम्ही लागलं तिथे आहे. ब्लॅक वाले लेंडी पेपर खाली तिथे लागलं. त्यानंतर द्यायचे आपल्याला हे सिरप आहे खोकल्याची लाडूसाठी. घरी औषध होतं तर आपण ते देऊ लागतं, काही आराम नाही करत आहे. असं रात दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने दुसरी दिली. आपण ही आपल्याला 5 ने द्यायची आहे. आधी आपण ही औषध देतो आणि आराम नाही झाला लागला तर आपण चेंज केली आहे खोकल्यासाठी औषध. बघा लाडू आहे 5-5.5 वर्षाची पाहिजे आहे. तर तोपर्यंत आपण तिला 5 वर्ष ठेवू. 5 ने द्यायचे आहे ना? हो. चल घे आपल्याला बघा. हो तिला बघ किती मिनिट बघ. चिठ्ठीवर. चला तर आपण ही पण द्यायचं लाडूला. लाडू जेवण नाही करत आणि थोडंसं ब्लड हिमोग्लोबिन कमी झालं लाडूचं. तर ही पण औषध आपल्याला 5 ml द्यायची आहे. कंटिन्यू 4 महिने द्यायची सांगते डॉक्टरांनी. डोळे घे. आज जबरदस्ती घेऊन गेली होती लाडूच्या पप्पाला, म्हटलं घरी होते चला तुम्ही घेऊन जा. तर तुमच्या पायाचं पण थोडंसं इन्फेक्शन दाखवून तुम्हाला शूटमध्ये. तर 1 मिनिट पाणी घेऊन नाटक नको जास्त. तर आपल्याला तिच्या पायाला इन्फेक्शन झालं आहे, हे ट्यूब लावायचे. तर बसला घेऊन व्यवस्थित बसला. बसला दिसत नाही तिथे बसला पाहिजे. इथेच बसला. आणि ही गोळी द्यायची होती का संध्याकाळी पूर्ण एक बस. अरे ढाकण उलटी तू ना. नाही राहायच नाही. आपण काढणार येईल की ना. मी थोडीशी तिला होल्ड करते असं म्हणते. आणि एवढं जाऊन ते विचार नाही की काय डॉक्टरने काय लावलं का नाही बघा सांगितलं. हे बघा हे असं झालं लावलं इन्फेक्शन. बघू शकता हे बघा. हा हे इन्फेक्शन झालं आहे लावलं. यासाठी आपण दवाखान्यात घेऊन गेलो होतो लावलं. तर हे लावून घ्यायचे आपल्याला त्याच्यावर. बीटेक्स लावून तर लावून होतं नाही लावायचं म्हणते. ही वाली क्रीम सगळं जमते. लावणं चांगली जास्त. दुसऱ्या ठिकाणी झाल्यानं थोडंसंच लावलं. दुसऱ्या ठिकाणी पसरला थोडंसं पॉईंट आला. ते कशाने होती आपल्याला काही माहिती नाही. कोणाला लागलं ते दिसून नाही पडत. हा नको ओढा नको. हे बघा ते बघा दोन ठीक आहे.
लाडूचं झाल्याच्या नंतर आपण आज बनवणार होतो तुळशीमाळ. एकादशी होती त्यासाठी आपण तुळशीमाळ बनवून आपल्याला आईला अर्पण करायची होती. तर बघा मी छान अशी तुळशीमाळ बनवत आहे. तुम्ही नक्की आवर्जून बघा किती छान अशी तुळशीमाळ. माझ्याकडे भरपूर मंजुळा, तर मी त्या कालच मंजुळा तोडून घेतल्या होत्या आणि लाडू करत होती मधामध्ये तडतड. मग मी तिला म्हटलं थोडी थांब. तर चला म्हटलं आपण आज काहीतरी स्पेशल दाखवूया. आणि खरंच तुळशीमाळा ही बनवणं खूप कठीण आहे. आपल्याला असं वाटते की लवकर होते, तर मला ते बनवायला मिनिमम अर्धा पाऊण तास लागला आहे तेवढी माळ बनवायसाठी. तर बघा छान अशा कालच तोडून घेतल्या होत्या ना. आज होती आपली एकादशी, तर त्यासाठी एकादशी निमित्ताने आपल्याला आईला चढवायचं होतं. आपल्याला विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा चढवायचं, पण मी माझ्याकडे छोटीशी असल्यामुळे मी त्याला फक्त मंजुळाच वाहते. मंजुळा प्लस तुळशीच्या अशा फांद्या तोडून छान जेवढ्या त्या तेव्हा म्हणजे दिसायला पण खूप छान दिसेल ना. त्या अशा म्हणजे हिरवं आणि असं छान असं कलरफुल दिसेल त्यासाठी मी छान अशी तोडून घेतली आहे कालच तुळशी आणि फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या कपड्यामध्ये कुणून. मग मी आज बनवून घेतली आहे ती तुळशी माळ. तर बघा छान भरपूर वेळ लागला होता बनवायसाठी. तर लाडूला म्हटलं जा चेअर घेऊन या. मग त्या चेअरला थोडा धागा असा बांधून घेतला मी. त्यानंतरच ते करता आलं, कारण की पकडावं लागते, लाडूला काही पकडता येत नाही. तर बघा किती म्हणजे तुम्हाला असं वाटतं खूप इझी आहे, इझी नाही आहे, भरपूर वेळ लागते बनवायला. म्हणजे प्रत्येकाशी जवळ आले पाहिजे आणि छान असं बघूनसुद्धा करावं लागते व्यवस्थित. त्याच्यामध्ये छान अशी लावून घ्यायचं असते. आणि हे मंजुळा आपण तुळशीला ठेवलेल्या योग्य नसतात, कारण की तुळशीला जेव्हा मंजुळा येते फुलावर आल्या तर आपल्याला त्या तोडून घ्यायचे, कारण की ह्या मंजुळा जेव्हा येतात तर तुळशीला खूप त्रास होतो म्हणते, वेदना होते. तर त्यामुळे मी छान अशा तोडून घेतल्या आहे कालच. म्हटलं आज होती एकादशी, तर आपण एकादशीला तुळशीला हात लावायचा नसते. तर बघा छान असा हळूहळू इतकंच चालला होता आणि खूप वेळ लागत आहे बनवायलासाठी. तर लाडू पण मधामध्ये खूप त्रास देत होती मला. बघा तिने डॉल कशी उलटी करून ठेवली आहे. तिथे चेअर आणायला लावली तर ती म्हणे मी नाही बसत. आता डॉलला बसत, डॉलला करून ठेवला आहे उलटी तिने छान. तर बघा असं प्रत्यक्ष असं प्रत्येक असं म्हणजे तुटली पण सुद्धा नाही पाहिजे मंजुळी, असं म्हणजे आरामाने करावं लागते तोडून तर हार. तर बघा मी छान असा मोठा माझ्या तुळशीच्या म्हणजे माझ्या आईच्या प्रतिमेला झाला पाहिजे एवढा केला आहे मी हार. आणि भरपूर मंजुळा होत्या, तर मी पूर्णच मंजुळा काढून घेतल्या आहे तुळशीच्या. तर बघा असं छान हार करून घ्यायचा आहे. तुम्ही पण करता काय नक्की कमेंट सांगा, तर कमेंटमध्ये सांगा. कारण की मग एवढ्यासा म्हणजे हार करायला भरपूर मंजुळा लागते, तेवढ्या मंजुळा माझ्या घरी होत्या. तर मी त्या म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया आपण. ते म्हणजे फेकण्यात म्हणजे अशा वाया पण गेल्या नाही पाहिजे, आपल्या तुळशीला त्राससुद्धा झाला नाही पाहिजे. तर म्हटलं चला आपण आज काहीतरी स्पेशल वेगळं आपल्या फॅमिलीला बनवून दाखवूया. तर बघा फायनली अर्धाच झाला होता बनून हार. बघा छान असा खूप सुंदर दिसत होता. आणि पूर्ण झाल्यानंतर आणखी बघा हा आता अर्धवट झाला तेव्हा दाखवलं. मला भरपूर वेळ लागला आहे बनवण्यासाठी. तर बघा फायनली आपण आपला हार करून घेतला आहे ना, तुम्हाला आपण दाखवणार आहे. तर बघा चला हार झाला की म्हटलं चला लाडू म्हणते मम्मी मला पण दाखवायचं आहे ना. मी म्हटलं थांबाळा ते कसं व्यवस्थित मग ते मंजुळा तुटून पडल्या नाही पाहिजे. आणि असा छान हार करून घेतला आहे मस्त सुंदरपैकी असं दाट. आणि इतक्या साऱ्या मंजुळा पहिल्यांदाच निघाल्या होत्या माझ्या घरी. तर बघा फायनली आपला हार झाला आहे. लाडू घेतला होता दाखवत होती, पण लाडूला म्हटलं थांब बाळा तुटं. तर बघा एवढा मोठा हार करून घेतला आहे आपण फायनली. किती सुंदर दिसते ना याच्यामध्ये कॉम्बिनेशन हिरवा आणि हलकासा जांभळ्या कलरचा. तर बघा किती छान दिसते ना. अशी बनवली आहे ती तुळशी माळ मी छान. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आणि मग त्यानंतर मी घेतली आईला वाहून. तर बघा छान आईच्या फोटोला लावून घेतली आहे. तर माहिती नाही आज काय झालं होतं, तर माझ्या म्हणजे एक चमत्कारच म्हणावं की तो माझी आई मजा घेत होती. म्हटलं तर आणखी मग एकदा अजून पळली होती ते. तर म्हटलं चल ना का बरं काय चुकलं आपल्याला काही कळे ना. तर म्हटलं आई मला माफ कर काही चुकलं असेल तर. मग मी थोडी क्षमा मागितली आईला. आणि आणखीच म्हटलं चला आईला आज म्हटलं स्वीकारावंच लागेल आई तुळशी हार. तर असं काही नसते, आपण आईला सुद्धा चढवू शकतो, कोणत्या पण देवाला चढवू शकतो मंजुळाचा हार. तर बघा छान असं सुंदर झालं आहे. त्यानंतर मी घेतली आहे चुनरी ढाकून आईच्या फोटोवर. तर ही चुनरी मी आता चैत्र नवरात्र होते त्या दिवशी म्हणजे चैत्र 9व्या दिवशी आपण ही आईला चढवून घेतली आहे आईच्या जन्मदिवसाबद्दल. तर बघा छान. तर मी बघा आणखी आईनं माझी मजा घेतली आहे, कारण की हा चमत्कार मला असं वेगळंच वाटतं. मी 3-4दा लावून घेतल्यानं सुटत होते. मी म्हणजे असं नाही का त्याला असं गाठ बांधली त्या खिळ्यामध्ये अटकवली तरी त्या म्हणजे खिळ्यात तुटत नव्हतं, ते खिळ्यातूनच निघत होतं. असं माझ्यासोबत आज पहिल्यांदा झालं बरं का. तर बघा त्यानंतर म्हटलं आई मला माफ करा आणि मी तिच्या पायास तर लागून घेतला. तर बघा माझी आई किती छान दिसते तुळशीच्या हारामध्ये. तर बघा
मंजुळ्याचा हार खूप छान झाला होता. तर हे लाडू मी मधामधात करते. त्यानंतर आपण हे लाडूला घेतो तर रामनवमीच्या दिवशीचं खेळणं. तर बघा ही कशी नाचत होती ते घेऊन छान बघा अशी ठुमकून आली होती आणि दाखवत होती मला. बघा ती तलवार आहे म्हणत होती आणि अशी नाचत होती, सुंदर डान्स करत होती. रात्रीच्या वेळेस खूप सुंदर दिसते ही तलवार. तर बघा लाडूचा डान्स घुमवत पण सुद्धा होती. त्यानंतर आम्ही खाल्लं टरबूज कट करून. तर बघा रावांनी आणलं होतं टरबूज, तर उपवास होता तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं खाऊया. तर मग म्हटलं आणलं होतं त्यांनी टरबूज वॉटरमेलन. तर छान असं म्हणजे दिसायला रेड नव्हतं पण खायला खूप छान होतं, गोड गोड आणि ओरिजिनल फ्लेवर होता त्याला. तर बघा लाडू गेली होती तिच्या पप्पासोबत. तर लाडूचे कपडे चेंज दिसत असेल तुम्हाला, तर लाडूला त्याच्या पप्पासोबत पाठवलं होतं तर ती गेली होती. तर मग माझी रावांना खूप म्हणजे असं कट करायला आवडते. तर बघा किती छान असं कट करते. फक्त कट करून नाही तर त्याला म्हणजे सगळे त्याच्यातले बाईट काढून सुद्धा आम्हाला खायला घालते. तर खूप छान असं म्हणजे गोड खूप होतं, असं दिसायला रेड रेड होतं. मला असं वाटलं गोड आहे की नाही आहे, कारण की एकदा आणलं होतं ते गोडच नव्हतं आणि पकलंसुद्धा नव्हतं, दिसायला रेड दिसत होतं बस. पण हे दिसायला रेड दिसत आहे आणि खायला पण सुंदर गोड होतं. तर बघा छान असं कट केलं आहे सगळं. लाडूबाईचा सर्वात पहिले निवद राहते आमच्याकडे, कारण की छोट्या बाळांना सर्वात आधी द्या, त्यांना खूप उत्साह राहते खायची कोणती पण. ते लाडू पण खाऊन सुद्धा घेतले आणि बघा माझे राव असे कट करून देतात, कारण आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे, लवकर लवकर खायला झालं पाहिजे. छान असे कट करून छोटे छोटे बाईट करून दिले होते आणि लाडूबाबाचा सर्वात पहिले निवेद्य झाला होता. बघा लाडूबाईला कोणतं काही आणलं तर तिला खायची खूप खुशी असते. माझ्या रावाने सुद्धा टेस्ट करून बघितलं होतं. लाडूबाईची खूप मज्जा राहते, काही आणलं म्हणजे लाडूबाईला खूप घाई असते खायची. तर बघा माझे मिस्टर चाकूनीच टेस्ट करून बघत आहे. आमच्या घरी असं थोडं काही वेगळं म्हणजे काहीतरी थोड्या थोड्या याच्यात आपण मजा घेतली पाहिजे. तर बघा मी पण टेस्ट करून पाहिलं तर खूप गोड होतं. ओरिजिनल नॅचरल पोळा आहे. सगळेजण खात आहे, मी पण खात आहे. फोन आला. चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.